जो तळणी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही जो चक्का जाम आंदोलन केलेलं आहे, याचा मेन प्रमुख मागणी आहे की सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे। कर्जमाफी आम्ही म्हणत नाही, कारण का की माफी ही गुन्हेगाराला दिल्या जाते। एक दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी हा गुन्हेगार नाही। मी काल लिमगावच्या सोसायटीमध्ये चौकशी केली की किती माणसं आपले याच्यामध्ये बसतात, तर त्यांनी सांगितलं की 3 गावची सोसायटी आहे, 3 गावच्या सोसायटीमध्ये 5 माणसं बसले आहेत। धानोरा या गावचे 2, लिमगाव याचे 2 आणि पोखरणीचा 1, म्हणजे सभासद आणि बसणाऱ्या याचा रेशो हा 1% सुद्धा नाही। एवढी वाईट अवस्था आहे। म्हणजे घोषणा किती फसवी आहे ह्या याच्यातून, कारण घोषणा करणं वेगळं आणि ऍक्च्युअल त्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणं वेगळं, हे महत्वाचं आहे। दुसरं की ज्या खताच्या औषधाच्या बियाणाच्या ज्या किमतीमध्ये 5 पट 6 पट 7 पट वाढ झालेली आहे, पण शेतीमालाच्या किमतीमध्ये वाढ ही अत्यल्प आहे। आणि MSP शासन डिक्लेअर करते केंद्र सरकार, पण त्याचा म्हणजे आता उदाहरण सांगितलं किंवा सोयाबीनचा भाव हा MSPचा 5807 रुपये आहे आणि मार्केटला भाव 4200 ते 4000 आहे सीझन मध्ये। आता मध्यंतरी थोडा वाढला, मग यावेळेस शेतकऱ्याचा 80% माल हा शेतकऱ्याचा हा विकलेला असतो। म्हणजे लाभ कुणाला होणार आहे? आता ज्या व्यापाऱ्यांनी गोदाम मध्ये माल आहे त्यांना लाभ होणार आहे। त्याच्यामुळं हा कुठल्याही पिकाचा, हळद असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, ज्या सीझन मध्ये मार्केटला माल येतो त्या 2 महिन्यामध्येच 80% मालाची विक्री झालेली असते। त्याच वेळेस जो भाव असतो तोच खरा शेतीमालाचा भाव असतो। आणि या सरकारनं दुसरी गोष्ट अशी की बजेट नाही म्हणते आणि यांना कुंभमेळ्याला 15,000 कोटी रुपये द्यायला पैसे, पण शेतकऱ्याला पैसे नाहीत। आता यांची जी काय, आता मी काल मागच्या आठवड्यात पाहिलं आपण की 6 खासदार एका पक्षाचे दुसऱ्यात गेले, त्यांना वाईस प्लस सिक्युरिटी कशाला पाहिजे? शेवटी हा पैसा कोणाचा आहे? जनतेचा पैसा आहे। म्हणजे यांना सगळ्या भानगडी करायला वेळ आहे, पण शेतकऱ्याच्या विषयावर कोणत्या आमदाराला, कुठल्या खासदाराला, याला कुठल्याही विधिमंडळामध्ये याच्यामध्ये बोलायला, विधिमंडळामध्ये एक सुद्धा प्रश्न शेतकऱ्याला आला नाही, कारण आता शेतकऱ्याचे प्रतिनिधी राहिले नाहीत। हे फक्त आता म्हणजे सत्तेसाठी पैसा, पैशासाठी सत्ता असा विषय झाला राजकारणाचा आता। त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या विषयावर घेऊन हे आंदोलन केलेलं आहे आणि याच्यापेक्षा व्यापक आंदोलन आम्ही आता, जर आमच्या अटी मान्य नाही केल्या तर मोठं आंदोलन आम्ही छेडण्याचा इशारा देत आहोत। तुम्ही खत आणले होते, आता तुम्हाला एक आम्ही इथलचं सॅम्पल दाखवलं मायक्रोन टेंटचं, त्याच्यामध्ये 40% ही वाळू प्रत्यक्ष दाखवली। म्हणजे हे काय नाही, आता आम्ही विधिवत जी काही म्हणजे कायद्यानं जी कंप्लेंट केलेली आहे ते तर आहेच ते, पण ज्यावेळेस हे मटेरियल आम्ही पाण्यात टाकलं आणि हे केलं तर इथं शासनाच्या प्रतिनिधी समोर आम्ही दाखवलं की ही रेती आहे याच्यात, म्हणजे धडधडीत रेती, म्हणजे एवढी फसवणूक आहे। जसं मुंडे साहेब आता दुधाच्या भेसळीवर राज्यात म्हणजे हे केलंय, तसं मुंडे साहेब आता जर कृषीला एखादा अधिकारी आले, कमिशनर आले तर हे सुद्धा खातं प्युरिफाय होईल। आता आपण धडधडीत दुधाच्या भेसळी पाहिलो, चक्का वगैरे किती मोठी भेसळ आहे, तसाच प्रकार शेतीमालाच्या इनपुट्स मध्ये सुद्धा आहे। याच्यावर सुद्धा कंट्रोल होणं आवश्यक आहे।